आज आपल्या मीडियामार्फत सांगू इच्छितो, बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रभर काम करत असतो। मी महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष गणेश शेवाळे। गेले 4 दिवस झालं साखरेचा दर वाढतोय 60, 70, 80 आता 100वर 1 किलो साखर जाण्याची चिन्ह आहेत। परंतु पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून गडकरी साहेबांनी आमच्या आयर केलेला आहे। त्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले म्हणून लोक ओरडतात, सर्वसामान्य ओरडतात, गाडीला अवरेज पडत नाही। त्याचा फायदा कारखानदाराला होतो आणि आताच्या सत्ताधाऱ्या पुढाऱ्यांना होतो। इथेनॉलचे पण पैसे हे पुढारी मिळवतात आणि साखरेचा दर वाढवून हे पुढारी आणि व्यापारी साखरेचे पण पैसे मिळवतात। आणि आम्ही 1-2-4 एमडींना मी फोन करून विचारलं, साखरेचा रेट 70-80 रुपये झालेला आहे, तुम्ही कसा बाहेर कारखान्यातून पाडताय? तर ते म्हणजे 50-60 रुपयाने आमच्या कारखान्यातून बाहेर जातो। मग आम्हाला 3000 रुपये, 400 रुपये, 3400, 3500 रुपये दर मिळतोय। मग मागच्या वर्षीच्या गाळलेल्या ऊसाचा साखऱ्या जर 70 रुपये 80 रुपयांनी बाहेर पडत असेल तर महाराष्ट्रातील तमाम सगळ्या कारखानदारांनी आमच्या शेतकऱ्याला आता 1000 रुपये वाढवून दिला पाहिजे। याचा अर्थ 4000 रुपये प्रति टन 2025च्या साखरेला आणि ऊसाला आमच्या मिळाला पाहिजे। आता जाणाऱ्या ऊसाला 2026च्या आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेनं 5000 रुपये 200 असा दर मागितलेला आहे। हेही आम्ही या निवेदनातून आयुक्ताला आणि सहकार मंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे। परंतु आम्हाला याची काळजी वाटते की आम्हा शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर गुपसाचं हे काम चाललेलं आहे। आमच्या शेतकऱ्याची अवस्था या सरकारनं न घालकाना घाटका ठेवलेला आहे। कारण साखऱ्या तर 70-80 रुपये किलो विक्री चालू आहे, इथेनॉल तर पेट्रोलमध्ये मिसळणं चालू आहे। मग शेतकऱ्याला तुम्ही 200-400 रुपये वाढवून का देत नाही याचा सवाल विचारण्यासाठी आम्ही साखर कारखान्यातून पडणारी साखरचे ट्रक आम्ही येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आम्ही अडवणार आहे। आमच्या बळीराजा शेतकरी संघटना सर्व संघटना आमच्या सोबत जे येणार आहेत त्यांची बैठक आम्ही 8 दिवसात घेणार आहे। या मीडिया मार्फत आपल्याला इशारा देतो आहे, सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे, ही शेतकऱ्याची व्यथा तळागाळातल्या माणसांच्यापासून पुढाऱ्यापर्यंत गल्ली ते दिल्ली जावावी आणि आमच्या शेतकऱ्याच्या ऊसाला 5000 रुपये दर मिळावा म्हणून आपल्याला 8 दिवसाचा आम्ही सरकारला अल्टिमेट देणार आहे की 8 दिवसात शेतकरी संघटनेचे सर्व संघटनेचे प्रतिनिधी, कारखान्याचे एमडी, चेअरमन आणि सहकार खात्यातील मंत्री महाराष्ट्र शासनानं संयुक्त बैठक घेऊन 8 दिवसात साखरेचा दर वाढलाय तर ऊसाचा दर वाढला पाहिजे, का वाढू नये म्हणून जाब विचारण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायच्या अगोदर एक बैठक लावावी। आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारी शेतकऱ्याची मुलं आहोत। साखरेला दर मिळतो तर ऊसाला का मिळत नाही हा प्रश्न विचारण्यासाठी 8 दिवसाचा अल्टिमेट आम्ही